जमिनीनुसार कापूस पिकाच्या वाणाची निवड। नमस्कार शेतकरी बांधवांनो, कापसात नुकसान कशाने होतं माहित का? गुलाबी बोंडाळीमुळे, पाऊस कमी पडला म्हणून नाही हो। सगळ्यात मोठी चूक आपण पेरणीच्या आधीच करून बसतो। चुकीचं बियाणं घेतो। आपल्या गावात काय होतं, शेजाऱ्याने एक वाण घेतलं आणि आपण म्हणतो चल तेच घेऊ, पण त्याची जमीन भारी, आपली हलकी, त्याला पाणी आहे, आपल्याला नाही। मग पुढे उत्पादन कमी आलं की म्हणायचं यंदा कापसाला फसवलं। म्हणून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमची जमीन हलकी, मध्यम की भारी, त्यानुसार कोणता वाण बघायचा, कोणत्या कंपनीचे उदाहरण पाहायचे आणि कोणत्या चुका टाळायच्या हे सगळं सांगणार आहे। नमस्कार मंडळी, तुमच्या स्वतःच्या शिवम कृषी टेक मध्ये स्वागत आहे। आपल्या चॅनलवर आपण शेतीच्या उपयोगाची माहिती, सरकारी योजना आणि नवीन तंत्रज्ञानाविषयी माहिती देत असतो। नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। मंडळी, आधी एक गोष्ट डोक्यात ठेवा, महाग बियाणं म्हणजे जास्त उत्पादन नाही, योग्य बियाणं म्हणजे जास्त उत्पादन। कापसाचं बियाणं घेताना 5 गोष्टी बघा। नंबर 1, जमीन कशी आहे, पाणी किती उपलब्ध आहे, पावसाची परिस्थिती, आपला भाग कोणत्या वाणाचा कालावधी। हलकी जमीन, ज्या जमिनीत पाणी टिकत नाही, पाऊस पडला की लगेच कोरडी होते, ती हलकी जमीन। अशा जमिनीत खूप उशिरा येणारा आणि जास्त वाढ करणारा वाण घेतला तर पुढे पाणी कमी पडलं की झाड अडचणीत येतं। अशा जमिनीत कमी ते मध्यम कालावधीचा वाण बघा। उदाहरणार्थ जसं काही शेतकरी राशी, अजित आणि इतर मध्यम वाढीचे हायब्रिड वापरतात। आता पाहूया मध्यम जमीन। आता मध्यम जमीन आपल्या मराठवाड्यात अनेक शेतकऱ्यांकडे ही जमीन दिसते। या जमिनीत संतुलित वाढ करणारा वाण पाहिजे। झाड कमी वाढलं तर बोंड कमी आणि जास्त वाढलं तर सगळी ताकद फांद्यावर जाते। भारी जमीन, आता भारी काळी जमीन, या जमिनीत ओलावा जास्त दिवस टिकतो, म्हणून अशा जमिनीत मध्यम ते जास्त वाढ करणारे वाण चांगले प्रतिसाद देऊ शकतात। महत्वाच्या चुका, आता या 4 चुका लक्षात ठेवा। पहिली, शेजाऱ्याने घेतलं म्हणून तेच घेऊ नका। दुसरी, दुकानात आहे म्हणून लगेच घेऊ नका। तिसरी, जाहिरात बघून निर्णय घेऊ नका। आणि चौथी, अतिशय महत्वाची, बोगस बियाण्याच्या नादी लागू नका। शेवट मंडळी, लक्षात ठेवा, जमीन बघा, पाणी बघा, भाग बघा आणि मगच वाण ठरवा। तुमची जमीन हलकी, मध्यम की भारी ते कमेंट मध्ये खाली लिहा आणि हा व्हिडिओ दुसऱ्या शेतकरी बांधवांना पाठवा। पुन्हा भेटूया नव्या माहितीसह। जय जवान, जय किसान। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।